हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आय होप कायम मजेत असणार. आता आपल्याला या लेक्चरमध्ये हॅलो अरिन्स हा आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. आता या हॅलो अरिन्समध्ये आपल्याला काही त्याच्या केमिकल प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायच्या. आता या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला एक रिॲक्शन पहिल्यांदा स्टडी करायची म्हणजे कुठली? वर्स फिटिंग रिॲक्शन. कुठली? वर्स फिटिंग रिॲक्शन. Before starting this words fitting reaction, just you remember in alkyl halides, that is Wolff reaction. सिंपल Wolff reaction आपण काय बघितलं होतं की ज्याच्यामध्ये अल्काइल हलाइडची रिॲक्शन आपण सोडियम मेटल बरोबरती केली होती. वेळेस काय सांगितलं होतं तुमचं रिमेंबर करा. ज्यावेळेस आपण अल्काइल हलाइडची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबरती करतो त्यावेळेस दोन अल्काइल हलाइड वापरायचे. किती वापरायचे? दोन. इथे मी सांगितलं होतं हा RX Na and RX. ही कशासाठी मेथड सुटेबल मेथड आहे? टू प्रिपरेशन ऑफ हायर अल्केन्स फ्रॉम लोअर अल्काइल हलाइड्स and in this alkane always even number of carbon atoms. When alkyl halides treated with sodium metal to give corresponding higher alkanes, this reaction is known as Wolff synthesis. आपण त्याला Wolff रिॲक्शन म्हणलं होतं. आता ही जी Wolff फिटिंग रिॲक्शन काय आहे? तिचे फक्त बदल काय आहे? त्याच्यामध्ये आपण एक घेतो अराइल हलाइड. काय घेतो आपण इथं? अराइल हलाइड. हा सोडियम मेटल आपण कॉन्स्टंट घेतला आणि एक घेतला आपण कुठला? अल्काइल हलाइड. यास आपण अल्काइल हलाइडची रिॲक्शन सोडियम मेटल आणि अराइल हलाइडची रिॲक्शन आपण सोडियम मेटल आणि अल्काइल हलाइड बरोबर ती करतो. त्या रिॲक्शनला म्हणायचं वर्स फिटिंग रिॲक्शन. काय म्हणायचं? वर्स फिटिंग रिॲक्शन. परत बघा काय केलं मी इथं. या ठिकाणी मी घेतला अराइल हलाइड, त्याची रिॲक्शन केली मी सोडियम मेटल अँड अल्काइल हलाइड बरोबरती. त्याचा रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट येतो कुठला? सबस्टिट्युएटेड अरिन. कुठला येतो? सबस्टिट्युएटेड अरिन. आपण ह्या अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये अल्काइल ग्रुप सबस्टिट्युएट केला. कुठला केला? अल्काइल ग्रुप सबस्टिट्युएट केला. आपण ह्याला अल्काइल अरिन पण म्हणू शकतो. अल्काइल अरिन पण म्हणू शकतो. लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. आता हा AR च्या ऐवजी मी इथे घेतला कंपाऊंड, हा घेतला Cl. कुठला आहे हा कंपाऊंड? क्लोरोबेन्झिन. कुठला आहे हा? क्लोरोबेन्झिन. त्याच्यावरती आपण ऍक्शन केली सोडियम मेटलची. परत दोन घ्यायचे, कुठली पण वर्स रिॲक्शन असू दे. सोडियम मेटल किती घ्यायचे? दोन. आणि त्यांच्यावरती आपण ऍक्शन केली. इथं पण घेतला मी मिथाइल क्लोराइड. कुठला घेतला? मिथाइल क्लोराइड. इथं होतं काय? हा सोडियम मेटल, या ठिकाणचा Cl, या ठिकाणचा Cl काढून घेतो आणि या दोघांना कनेक्ट करतो. म्हणून आपण काय म्हणलं? वर्स फिटिंग रिॲक्शन. काय म्हणलं? वर्स फिटिंग रिॲक्शन. दिस बेन्झीन रिंग अटॅच्ड टू मिथाइल and methyl group introduced in benzene. म्हणजे Cl च्या ठिकाणी हा मिथाइल ग्रुप येतो. दिस रिॲक्शन ऑलवेज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट ड्राय इथर. कुठल्याही ऍक्टिव्ह मेटल बरोबर ती रिॲक्शन घेताना ड्राय इथर हा येतोच. काय फॉर्म झालं मग? इज बेन्झीन रिंग आणि या ठिकाणी कुठला आला? CH3 कॉल्ड ॲज मिथाइल बेन्झीन. प्लस काय फॉर्म झालं? 2NaCl. काय फॉर्म झालं? 2NaCl. दिस रिॲक्शन इज नोन ॲज वर्स फिटिंग रिॲक्शन. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, राईट नोट ऑन और एक्सप्लेन विथ एक्झाम्पल वर्स फिटिंग रिॲक्शन. सिंपल स्टेटमेंट द्यायची कोणती? फेन अराइल हलाइड म्हणजेच कुठला? क्लोरोबेन्झिन इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल अँड मिथाइल क्लोराइड म्हणजेच कुठला? अल्काइल हलाइड in presence of dry ether to gives substituted arine, that is methyl benzene. This reaction is known as Wolff fitting reaction. कुठली आली? Wolff fitting reaction. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. हा मी कॉन्स्टंट घेतला, हा घेतला ब्रोमोबेन्झिन घेतला. याची ऍक्शन केली सोडियम मेटल आणि इथे घेतला आपण CH3 CH2Br. कुठला आहे हा? CH3 CH2Br. फक्त लिहिताना मी रिव्हर्स लिहिलंय.
तोच मी CH3 CH2Br याच्यासारखं पण लिहू शकत होतो. पण आपल्याला सगळ्या थिंग्स बघावं लागतात. इथं काय घेतलं आपण, ड्राय इथर. काय होतं, या ठिकाणचा Br हा सोडियम आणि इथला Br सबस्टिट्यूट होतो. म्हणजे हा CH2 हा बॉन्ड बेन्झिनला अटॅच आला. फॉर्म काय झालं मग, बेन्झिन इथे अटॅचमेंट आली कुठली, CH2 CH3. हा CH3 CH2 नाही लिहायचं, CH2 CH3. कार्बनची व्हॅलन्सी ही 4च यायला पाहिजे. कुठला तयार झाला हा, इथाइल बेन्झिन प्लस इथे फॉर्म झालं 2NaBr. 2NaBr. दिस रिएक्शन इज नोन ॲज वर्ज फिटिंग रिएक्शन. थोडंसं रिमेंबर करा, वर्ज रिएक्शन मध्ये आपण दोन्ही अल्काइल हॅलाइड्स घेतले सोडियम मेटल बरोबरती. वर्ज फिटिंग मध्ये एक अल्काइल हॅलाइड आणि एक अराइल हॅलाइड घेतला. जर आपण दोन्हीही अराइल हॅलाइड्स घेतले आणि त्याची रिएक्शन आपण सोडियम मेटल बरोबरती केली तर या ठिकाणी डाय अरिन तयार होतो. त्याला आपण म्हणतो फिटिंग रिएक्शन, ओनली फिटिंग रिएक्शन. लेट अस टेक वन एक्झाम्पल. हा घेतला क्लोरोबेन्झिन प्लस घेतलं मी इथं 2 सोडियम मेटल आणि सेकंड पण इथे घेतला कुठला, तोच घेतला क्लोरोबेन्झिन. होणार आहे की हा Cl आणि हा Cl. Na त्यांना बाहेर काढतो. ह्या दोन्ही रिंग्स एकमेकाला फ्यूज झाल्या. इथं आपण काय वापरला, ड्राय इथर तयार झालं. हा एक बेन्झिन आहे, हा दुसरा बेन्झिन आहे. 2 बेन्झिन रिंग्स एकमेकाला फ्यूज झाल्या. हा जर बघितला, हा पण फिनाईल आहे, हा पण फिनाईल, याला म्हणतात बाय फिनाईल. काय म्हणतात त्याला, बाय फिनाईल. काय म्हणून आपण त्याला बाय फिनाईल. म्हणजे थोडक्यात आपण असं सांगू शकतो की जर 2 अल्काइल हॅलाइडची रिएक्शन किंवा ओनली अल्काइल हॅलाइड्स when treated with sodium metal in presence of dry ether to form higher alkane, this reaction is called as Wurtz reaction. When aryl halide treated with sodium metal and alkyl halide in presence of dry ether to form substituted arenes called as Wurtz fitting reaction. When aryl halides are only treated with sodium metal to form corresponding diarenes, this reaction is known as fitting reaction. Remember करा, Wurtz synthesis किंवा Wurtz reaction, Wurtz fitting reaction and fitting reaction. ओके, हे डोक्यामध्ये फिटच व्हायला पाहिजे. काय सांगतो मी, डोक्यामध्ये आपल्या फिटच व्हायला पाहिजे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या काही सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात का, मग त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन असतील किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स असतील त्या आपण स्टडी करूया. ओके, बाय.